हा बोललो त्यांच्यासोबत मी. हा ती मुलगी चांगली होती की जाळलेली होती? ती हॅलो. मुलगी अमरावतीची होती. हा. आणि मला सांगितलं मराठीची आहे म्हणून ती दुसऱ्याच कास्टची दिलती त्यांनी. अहो तुम्हाला मुलगी भेटली, रक्त तिथून एकच आहे ना, जातपात तुम्ही करताय. तुम्हाला हे महागात पडेल जर त्यांनी पोलीस कंप्लेंट केली. आणि तुम्ही मुलीला जर तुमचा जो एजंट आहे त्याने 30,000 रुपये तुम्हाला पाठवले आणि 5 वेळेस जर मुलीला तुम्ही जाळले तर तुम्ही काय माणसात आहेत का? आम्ही कशाला जायचो तिला? अहो स्वतः स्वतः तिनं बोलतोय तो व्यक्ती, स्वतः बोलतोय. आणि ती मुलगी कुठे आहे सांगा बरं मला आता. त्या प्रियकरापाशी आहे, देऊन टाकली, तिला स्वाधीन करून टाकली. आम्ही काय तिला काय तसं करतोय वय? अहो तसं करतोय पण तुम्हाला अधिकार कोणी दिला? संविधानामध्ये असं आहे का? नाही अहो, आम्ही हा? कशाला तिला जाळतोय मुलीला अहो? जालते तुम्ही? कुठे राहता तुम्ही? मी राहतो इथं कंदरला. कंधारला. मग खोटं बोलून मदत मागताय काय? खोटं नाही, शपथ आहे, अहो शपथ. पण आम्ही तिला मुलीला जालताय तुम्ही. हा, समजतं का नाही. तुम्हाला तुम्ही हे काय केलंय? हा, 12च्या भावात जाल तुम्ही. अहो बाराच भावात मी माझ्या लेकीने सांभाळलं तिला. आम्ही तिला काय करू नको ती फोनवर बोलायची, बोलून द्यायचो. बरं आम्ही बरं. तिला कोण कसला बोलताय? सुद्धा त्रास कोण दिला नाही. बोलताय काका आपण? हो का, माझी 2 नाती त्या मी आई ह्या बोलताय का लांब तुम्ही? राहते. हे आज नागनीची आई बोलताय का? हा, माझ्या बरं. नाती त्या काय विषय इथं झाला 2. मला सांगा मावशी प्रॉपर. हा, हे का मी सद्गुरूच्या बैठकीत खोटं बोलत नाही. हा. काय झालं, आम्हाला त्यांनी पैसे आम्ही त्या हे जे हातात दिलं उमेदच्या, त्यांनी दिलं. मग आम्ही काय म्हणत होतो की आम्हाला कोर्टामार्फत लग्न लावून द्या. बर. मग ती काय होय म्हणली. आणि मग होय म्हणली. पुन्हा ती काय केलं, मुलगी घेऊन येताना त्यांनी पार दिवस मावळला. शनिवार रविवार ती गाठून आली. आणि मग शनिवार रविवारी आता ती मावशी म्हणली आता होत नाही, कोर्टामार्फत आम्ही पुन्हा तुम्हाला करून देऊ म्हणली. बर. करमाळ्यात करू म्हणली. त्या मावशीने काहीच करून दिलं नाही. मग आम्ही तिला इथं घेऊन आलो, तिला सांभाळलं. मग इथं सांभाळल्यावर तिने काय केलं, तिला विकी करायची, म्हणजे तिचा प्रियकरी होता. मग त्या प्रियकरी काय म्हणाला, मी पैसे घेऊन येतो, तुला घेऊन जातो. मग ही काय म्हणला, माझ्या 3 बहिणी तशा मी तुझी 4थी बहीण, मी तुला काय करणार, माझं त्यांच्याकडून पैसे आलं की तुला घालवतो, असं ही माझा मुलगा म्हणला. ह्या मुलाचं वय आता 35 वर्ष आहे. आज ह्या लेकराने एक थैक म्हणून घेतलं नाही. ह्या माझ्याच पुतण्यानं आणि पाहुण्यानं आम्हाला असं फसवलं. बरं, फसव नका. आणि पुन्हा ह्या पोराने 8 दिवस तोंड बाहेर काढलाय. ह्या गल्लीत सगळ्याला येऊन विचारा आमची परिस्थिती कशी. त्या पोरीला विचारा, तिने आई वडिलाला सुद्धा म्हणली ही माणसं चांगली ती. आम्ही त्रास दिला नाही कसला सुद्धा. बर. मला सांगा मावशी. हा, मग ती आता मुलगी कुठे ते आहे? ती नांदेडच्या तिथंच आहे. म्हणजे तिच्या प्रियकराकडे का? आम्हाला सुद्धा ह्यांनी फसवलं. आम्ही खोटं बोल, माझी नाही बारकी नाही, नात आहे. तो समोरचा उमेश जो आहे ना, ती माझा पाहुणाच आहे. ऐकून घ्या. तुमच्या मुलाने मला कॉल केला, त्यानंतर मी त्यांच्यासोबत संपर्क साधला. तो सेंट्रिंगचं काहीतरी काम करतोय ना. काम करतोय. तो बोलतोय जो समोरचा एजंट आहे तो नांदेडचा आहे. आणि पूर्ण पैशाची जिम्मेदारी बाबा याने घेतलेली, म्हणजे तुमच्या मुलाने, असं बोलतोय तो. आणि हा उमेश जो आहे त्याने पैसे घेतले नाही, फक्त तो मध्यस्थी होता बाबा, आमचे नातेवाईक आहेत म्हणून, असं तो बोलतोय. आणि पैसे घेतले तो एजंट आहे ना नांदेडचा, त्याने घेतले. थांबा, ती काय म्हणलं, ही म्हणलं ही झालं. आम्ही म्हणलं बरं का, आम्हाला असं फसव करू नका. तर नाही म्हणलं, तसं झालं तुमचं पैसे परत देतो, आमचं ही तळेकरच म्हणलं. बर. आणि ते तुम्हाला सगळं केलेलं आहे. ही पैसे सगळं उमेशच्या हाताने दिलेले, म्हणून आम्ही दुसऱ्याला कुणाला मागत नाही. फक्त उमेशला म्हणतो, आम्ही तुला काय म्हणत नाही, आमचं पैसे द्या. आणि ही पोरग माझं आज 35 वर्षाचं घरात आहे, लग्न नाही, याचं बटा लागल्यामुळे आता पोरगी द्यायला सुद्धा कठीण आहे. आणि मी टेन्शन मुळे गाडीहून पडली, गलीत विचारा. मला 30,000चा बॉल टाकलाय महिन्याला. मला हिथनं रिक्षा करून पंढरपूरला जायचं म्हणलं, रिक्षाला पैसे किती, 1,500 माणूस घेते ती. बर. पण मला सांगा मावशी, मग त्या प्रियकार समजा माहिती पडलं तुम्ही बाहेरचं, बरोबर? तिने आम्हाला त्याचा मी काय नंबर बोलतोय, दिला. हॅलो, मग त्यांच्या जे काय असेल ते त्यांना देऊन टाकायचं ना प्रियकाराच्या ताब्यात. तर काय जालायचं का? 5 वेळेस बोलतो जाळून टाकले. आम्ही आई शपथ, आम्ही देवाचं शपथ, त्याचं नाव पण घ्या नको. मी तुम्हाला त्या मुलीला
एक परती बोलवून घ्या समक्ष, तिला सगळी आमची परिस्थिती विचारा, ती काय सांगते ती. आम्ही टेन्शन दिलं नाही. ती पोरग पैसे आणून देतो देतो देतो, तिला नादी लावलं. ती पोरग काय येईना आणि तिला फोन उचला ना. मग तिने काय केलं, माझी थुरली मुलात तिथं बसली टीव्ही बघत, ती तिथं होती आणि मी बी दुपारच्या मला ह्या गोळ्या येत्या म्हणून मी झोपली. दुसरी एक मुलगी होती आणि आम्ही झोपल्या, तिने पांघरून घेऊन गप्प पडली आणि आम्ही जरा गुंगे लागत सर तिने तसं केलं बघा. बरोबर चालेल. मी काय नाही वा, बोलतोय, मी तो मला एजंट आहे 3 त्यांचा लेकी नंबर त्या. असेल ना तुमच्याकडं? आ जो समोरचा एजंट आहे, ज्या एजंटने मुलगी बघून दिली, त्यांचा नंबर असेल ना तुमच्याकडं? कोणची? त्या मुलीचा वय नाही नाही, तुमच्या मुलाला जी मुलगी बघून देणारा व्यक्ती जो आहे ना, हाय त्या की नंबर दोघाचा नंबर राहायचं. ते फोन उचला ना तर म्हणून तर एवढं केलं. बर बर चालेल. त्याचा नंबर मला पाठवून द्या. तसं तुम्ही पण त्याला कॉन्टॅक्ट करा, कारण का तो पण ना, आता तो उमेश आहे ना, हा त्यांचा नंबर वगैरे ब्लॉक करून टाकला, त्यांचा कॉन्टॅक्ट वगैरे काय होत नाही, असा विषय झाला. अव व्हायला नाही तसं नाही होय. हो का आम्हाला गले खरं खोटं सांगत, आमची परिस्थिती कशी, आम्ही असं खोटं पण नाही. आम्ही सदगुरूच्या बैठकीत आम्हाला लबाड बोलायचं नाही. आणि ह्या पोराला टेन्शन आलं कसं की मला असं ह्यांनी फसवायचं नव्हतं. आज मी किती वर्ष काढली आणि शेवट असं करून बाहेर विचारा सगळ्याला, बाहेर पोरग जात होतं का 8 दिवस, माझी गेली म्हणायचं, काय राहिलं म्हणलं इतक्या दिवस राहून. तुम्हाला विचारा बरं टेन्शन किती असतं, घालवायला 5 मिनिटं लागते ती का? बरं ठीक आहे, पण आता तो व्यक्ती, तुम्ही मुलं झाले, तुम्ही बोलता आम्ही नाही केलं, मग नक्की घडलंय नाही काय नाही असं? अव हातांना तुम्हाला माझं खोटं वाटलं, त्या मुली त्या उमेशला म्हणा ती मुलगी आणा सगळी आणा, ती जर खरं सांगितलं तर मग तुम्हाला खरं वाटेल. आमच्या हाताने आम्ही मी कधीच काय करणार नाही. बोलतोय, मला 3 मुली आहेत त्या. जो एजंट आहे त्याला तुम्ही कॉल करावा, नाही तर मला नंबर पाठवा, काय विषय मी बोलतोय मी. कारण का यामध्ये नेलता आम्हाला. अव त्याने इथं येऊन नेलं व म्हणून गेलो, असं कशाला मुदाम करतोय व. त्या बरं, आम्ही एजंटचा काहीच नंबर म्हणत पाठवा नाही, मला, फक्त एजंटचा आमची नंबर पाठवा, बघतोय मी.